जय शिवराय. मी लक्ष्मण कदम पाटील, माजी मराठवाडा अध्यक्ष शोभा संघटना. काल परवा तो नीच नालायक हरामखोर प्रवृत्तीचा लक्ष्मण हाके नावाचा व्यक्ती जो टकलाय. आता त्याचं नाव लक्ष्मण हाके म्हणजे त्याचं लक्ष्मण हे फार मोठं नाव आहे, फार मोठा वारसा या नावाला आहे, त्यामुळे मी त्याचं नाव घेणार नाही. त्याला मी लक्ष्मण हाकेऐवजी हाके जरूर म्हणणार. हागे हागे. बांधवांनो, तो हरामखोर नीच प्रवृत्तीचा व्यक्ती काल परवा काहीतरी बराळा मराठा समाजाच्या माता भगिनींवरती, त्या हरामखोर नीच प्रवृत्तीच्या नालायक माणसाला माझा एक सांगणं आहे. तू मराठा समाजाचा द्वेष करतोय, मराठा समाजाविषयी काहीतरी बोलतोय, सन्माननीय जरांगे पाटलांविषयी बोलतोय, सन्माननीय जरांगे पाटलांचा विरोध करतोयस, खालच्या पातळीवरती बोलतोयस. तू तुझ्या तोंडाला आवर घाल आणि तुझा जो कोणी असेल ना पालन पोषण करता, तुझा जो हाडकं 2-4 कुटके फेकतो, त्यालाही माझं या माध्यमातून सांगणं आहे. हा तुमचा जो सोडलेला जो कुत्रा आहे ना, या कुत्र्याला जरा आवरा. आम्ही मराठी जरूर शांत आहोत पण संत नाहीत. लक्ष्मण हागे या हागेला माझा या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्याचा जो कोणी पालन पोषण करता, जो कोणी त्याला 2-4 तुकडे फेकणारा व्यक्ती आहे, त्यालाही माझं सांगणं आहे, याला आवरा, याला आवरा. जर तुम्ही यदाकदाचित याला जर आवरलं नाहीत आणि हा जर परत सन्माननीय मनोज जरांगे पाटलांविषयी बोलला, मराठा समाजाविषयी बोलला किंवा मराठा समाजांच्या माता भगिनींविषयी बोलला, तर याचे दात आम्ही घशात घातल्याशिवाय राहणार नाही. हा माझा या व्हिडिओच्या माध्यमातून याला जाहीर इशारा आहे. तुझे कोण 2-4 पिलावळा असतील त्यांनाही सांग की मराठे या मराठ्यांनी आजपर्यंत अनेक शत्रू संपवलेत आणि जे काही आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही जे काय कोणते होते, हे मराठ्यांपुढे काही यांचं चाललेलं नाही आणि तुझंही काही चालणार नाही. तू अरे की झाड की पत्ती, तू तर आता उगवलेला आहेस, आता अंड्यातून बाहेर आलेला आहेस. त्यामुळे मराठा समाजाला टार्गेट करण्याचा वारंवार तू प्रयत्न करू नकोस. यानंतर जर तू कधीही मराठा समाजाविषयी बोललास, मनोज जरांगे पाटलांविषयी बोललास, तर याद राख बेट्या, गाठ आमच्याशी. तुझं टकलं तर आहेच आणि तुला यदा कदाचित तू जर माझ्या हाती लागलास तर तुझे काय काय पार्ट आम्ही निकामी करायला लावू ना आणि काय काय पार्ट तुला डुप्लिकेट बसवायला लागतील हे तुला कळणार नाही. तुझे राजकीय हेतू साधण्याचा प्रयत्न करतोयस किंवा मराठा समाजाच्या तरुण पोरांनी तुझ्यावरती हल्ले करावे, काहीतरी आपण बरगळावं, मराठा समाजाच्या पोरांनी हल्ले करावे आणि याच्या माध्यमातून मला प्रसिद्धी मिळावी आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून मी माझा राजकीय स्वार्थ, आर्थिक स्वार्थ साधावा, हा तुझा हेतू आहे. हे तुला कदापि शक्य होणार नाही. आणि मी या हागेला एक सांगू इच्छितो, मी असंही म्हणू शकलो असतो, तुला आता मुलगी, आई बहीण आहे का नाही मला माहित नाही, परंतु मी असंही म्हणू शकलो असतो, तुझी मुलगी मला दे, मी लग्न करतो तिच्याशी. मी असंही म्हणू शकलो असतो की तुझ्या नातेवाईकातली कोणती मुलगी मला दे, मी लग्न करतो तिच्याशी. पण मी म्हणणार नाही, कारण हे रक्तात आमच्या संस्कार नाहीत. आणि तू जे ना पाटलांविषयी बोलतो, काय काय बोलतो, अरे जाऊ दे आता, ते नीच शब्द मला बोलायचे नाहीत. तू जेस ना आमच्याच पाटलाच्या उसातील पैदास आहेस, त्यामुळं तुझा जो किडा वळवतोय ना तो थोडा शांत कर. जर यदा कदाचित जर आमच्या हाती जर लागला ना बेट्या, तुझे दात घशात घातल्याशिवाय राहणार नाही. हा माझा तुला शेवटचा इशारा आहे. जय शिवराय.